स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? चांगले आहात ना? स्कूल रेग्युलर आहे ना? इट इज रेनी सीझन, डोंट गो हिअर अँड देअर. बरोबर, कुठेही जाऊ नका पाण्यात. आणि डू नॉट स्विमिंग, यू शॅल नॉट स्विम एनिवेअर. बरोबर. आणि टेक केअर, काळजी घ्या. काल आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स वाईज सेंटेन्स घेतले होते इंग्लिशचे. आज पण इंग्लिशचे इफ अँड ओनली इफ बद्दल आपण इफ अँड ओनली इफ बद्दलच पाहिजे. इफ यू गो टू स्कूल रेग्युलर यू विल बी सक्सेस. विल म्हणजे इफ जर तू शाळेत दररोज गेलास तर तू यशस्वी होणार. होणार म्हणजे होणार. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. अभ्यास चांगला केला तर यशस्वी होणारच. मनापासून, माइंड ब्लोईंग. बरोबर. तर छोटे छोटे इंग्लिशचे वाक्य तुम्ही करा, बनवा. डेली यूज होतात हे वाक्य. आणि बनवा तुम्ही. थोडंसं चुकेल, परंतु पहिलं दुसरं चुकेल, पहिल्या वेळेस चुकेल, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस नाही चुकणार. ओके. इफ गोपाल कम्स, कम्स का लागला तर गोपाल हा तृतीय पुरुषी एकवचनी म्हणून क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो. बरोबर की नाही? म्हणून इफ गोपाल कम्स हे क्रियापद आहे. गो असलं तर गोज, वेळ नंतर ड्रिंक असलं तर ड्रिंक्स, कम असलं तर कम्स. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर क्रियापद आहेत. ब्रिंग असेल तर ब्रिंग्स, बाय असेल तर बाय. तर इफ गोपाल कम्स ओपन द डोर, गोपाल जर आला तर दरवाजा उघडा. दरवाजा उघडा, बंद करू नका. दरवाजा ओपन करा. इफ गोपाल कम्स ओपन द डोर. इफ इट रेन्स, आता पाऊस आहेच. जर पाऊस आला तर काय करायचं? इफ इट रेन्स, आलं की नाही? इफ इटच्या पुढे रेन्स. इफ इट रेन्स आय विल वेट. आय विल वेट किंवा सी विल वेट, दे विल वेट. वेट म्हणजे काय? थांबणार. जर पाऊस असेल तर कुठेही थांबायचं. कुठेही नाही, झाडाखाली थांबायचं नाही. सेफ ठिकाणी, चांगल्या ठिकाणी. एखादी पडदी, एखादी ओसरी असेल तिथे थांबा. झाडाखाली, विजा चमकतात, झाडाखाली थांबायचे नाही. थंडर. पुढचं, इफ सी कम्स ही विल मीट यू. जर ती आली तर तो तुला भेटेल, नाही आले तर भेटणार नाही. इफ सी कम्स यू विल मीट हिम. इफ यू वांट टू ड्रिंक कॉफी, इफ यू वांट टू ड्रिंक कॉफी HWA. तर तुम्ही करायचे 3च शब्द आहे. त्याचप्रमाणे HW काय आहे? आय वुड लाईक टू टेल यू. काय असेल ते तुम्ही लिहायचं. आय वुड लाईक टू टेल यू. मग अबाउट कशाबद्दल असेल? अबाउट स्टडी, अबाउट रायटिंग, अबाउट लेटर रायटिंग, अबाउट नॉवेल रिडिंग. तुमच्या मनाने लिहायचं. इफ आय वुड लाईक टू टेल यू ते. इफ यू रेग्युलर गो टू स्कूल. आता सांगितलं ना मी, रेग्युलर गो टू स्कूल. शाळेत जर नियमित शाळेत गेला तर काय होणार? सक्सेस. यू विल सक्सेस. परंतु HW. त्याचप्रमाणे बघा मित्र, इफ रामा गेट टाइम. जर रामाला वेळ मिळाला, जर तरच आहे. इफ रामा गेट टाइम. बरोबर. इफ रामा गेट्स टाइम ही विल स्टडी. तर तो अभ्यास करेल ना. इफ रामा गेट टाइम ही विल स्टडी, तो अभ्यास करेल. इफ आय गेट ए चान्स, इफ आय गेट ए चान्स, मला जर संधी मिळाली. इफ आय गेट अ चान्स, मला संधी मिळाली. चान्स म्हणजे संधी. आय विल लर्न, मी शिक्षण घेणार. मला संधी मिळाली तर मी शिक्षण घेणार. बरंचसं असं या ठिकाणी घडतं मित्र. पैसा असून सुद्धा आपल्याला शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून आपण मागे राहतो. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. ॲज फार ॲज अवर लाईफ इज कन्सिडर, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तो काय म्हणतो? इफ आय गेट ए चान्स आय विल लर्न. मी शिक्षण घेणार म्हणजे घेणार.
आपल्याला कोणत्याही प्रकारचा बिझनेस करायचा असेल, कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर एज्युकेशन अँड नॉलेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मित्र हो. चला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.